नमस्कार मंडळी, मोटिवेशनल रुपाली या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत की चैत्र अमावस्या कधी आहे, अमावस्येचे महत्त्व काय आहे आणि चैत्र अमावस्येला दान करण्याचे महत्त्व काय आहे, पूर्वजांचे म्हणजे आशीर्वाद घेण्यासाठी, पूर्वजांच्या शापातून मुक्त होण्यासाठी म्हणजे मुक्ती मिळवण्यासाठी काय उपाय करायचे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, स्किप न करता बघा. तसं तर प्रत्येक अमावस्येला आपण काही ना काही उपाय करतो, पूजा करतो, सेवा करतो, पूर्वजांचा आशीर्वाद मिळण्यासाठी पण आपण उत्तरेकडे दिवा लाव वगैरे असं काहीतरी करत असतो आपण. पण चैत्र महिन्यातील अमावस्यांना पूर्वजांना प्रार्थना करण्यासाठी, स्नान करण्यासाठी, म्हणजे दान करण्यासाठी आणि आत्मशुद्धीसाठी विशेषतः शुभ मानले जाते. अमावस्या तिथीचा प्रारंभ गुरुवार 16 एप्रिल रोजी रात्री 8:11 होणार आहे प्रारंभ. आणि या अमावस्या तिथी समाप्ती कधी होणार आहे? शुक्रवारी 17 एप्रिल रोजी सायंकाळी 5:21. तर अमावस्या आपण 17 एप्रिलला साजरी करतोय. मग या दिवशी काय करायचं? धार्मिक विधी करायची, स्नान आणि पूर्वजांना नैवेद्य अर्पण करायचा, असं हे थोडे थोडे उपाय करायचे आहेत या दिवशी. असं म्हटलं जातं की अमावस्येच्या दिवशी पूर्वजांच्या जगाचे दरवाजे पृथ्वीच्या जवळ उघडतात. या दिवशी श्रद्धा आणि भक्तीने केलेले तर्पण, श्राद्ध, दान यामुळे काय होतं? पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. तर जे लोक अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात, त्यांची योग्य प्रकारे पूजा करतात, ते पूर्वजांच्या पापांपासून मुक्त होतात आणि त्यांच्या जीवनात सुख आणि समृद्धीचा अनुभव येतोच, म्हणजे ते घेतात अनुभव. तर चैत्र महिना नवीन वर्षाचा प्रारंभ आहे, त्यामुळे या अमावस्येचे महत्त्व आणखीन वाढलेले आहे. कारण मराठी नवीन महिना सुरू झालेला असतो हा चैत्र, आणि ह्या चैत्र अमावस्येचं महत्त्व त्यामुळे नवीन महिना, नवीन वर्ष सुरू झाल्यामुळे जास्त आहे. म्हणून या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचं, दान करायचं. त्यामुळे काय होतं? आपल्याला सकारात्मक, आपल्या लाईफमध्ये, आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून येतो. आता या दिवशी काय करायचं? आपल्याला सकाळी मुहूर्तावरती उठायचं आहे, स्नान करायचं. जर शक्य असेल ना तर पवित्र नदी किंवा तलावात स्नान करायचं. जर ते शक्य नसेल तर घरातच आपल्याला गंगाजल मिश्र करायचं आपल्या पाण्यामध्ये, गोमूत्रांनी गंगाजल, आणि त्याच्याने स्नान करायचं. आता स्नान केल्यानंतर, आंघोळ झाल्यानंतर आपल्याला काय करायचं? अक्षत घ्यायचे, म्हणजे तांदळाचे दाणे, ते अख्खे तांदळाचे दाणे असले पाहिजेत. लाल फूल घ्यायचं आणि पाणी, सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. कधी? 17 तारखेला. त्याच्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना जल अर्पण करायचं. आपल्याला माहितीच आहे ना, दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा असते, पितरांची दिशा असते. तर आपल्याला पूर्वजांना सुद्धा या दिवशी सकाळी जल अर्पण करायचं आहे. कधी? सूर्यदेवाला जल अर्पण करून झाल्यानंतर. पण जेव्हा दक्षिणेकडे तोंड करून आपण जल अर्पण करणार आहोत ना, तर त्या जलामध्ये, त्या पाण्यामध्ये तीळ आणि कुश म्हणजे गवत आणि पाणी, हे असं करून जल अर्पण करायचं आहे. हे अत्यंत शुभ मानलं जातं. तुम्हाला कळलं का? सूर्यदेवाला जल अर्पण करताना काय करायचंय? तांदळाचे अख्खे दाणे, लाल फुलं आणि पाणी हे अर्पण करायचं आपण एकत्र एका तांब्याच्या भांड्यात घेऊन. आणि पूर्वजांना जेव्हा जल अर्पण करणार आहोत ना, तेव्हा तीळ, कुश, गवत आणि पाणी असं म्हणजे एकत्र घेऊन त्यांना आपल्याला ते जल अर्पण करायचं आहे. या दिवशी आहे ना उपवास पण करतात. आता उपवासाचं तर बघा सगळ्यांना जमतंच असं नाही, जर जमलं तर करा. पण संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि शनिदेवाला काळे तीळ, निळे फूल आणि तेल अर्पण करायचं. आता शनिदेवाला चमेलीचं तेल आवडतं, हनुमानला पण चमेलीचंच तेल आवडतं, सगळ्यांना माहिती आहे. पण जे तेल अवेलेबल असतं ना तुमच्याकडे ते करा. तिळाचं पण तेल चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि हे सगळं करताना ना भाव, भक्ती, शुद्ध भावनेने करा. मग जर आपण हे भक्तिभावाने केलं ना, शुद्ध भावनेने केलं ना, श्रद्धेने केलं ना, तरच आपल्याला त्याचं पूर्ण फळ मिळतं. आता दानाचं काय महत्त्व आहे? तर या अमावस्येला जेव्हा आपण दान करतो ना, ते अत्यंत फलदायी असतं. या दिवशी अन्न द्यायचं कोणाला, म्हणजे गाईला अन्न द्या किंवा कुत्र्यांना अन्न द्या, असं दान करायचं. म्हणजे काय काय दान करायचं बघा? अन्न, सोनं तर काय आता आपल्याला जमणार नाही, तीळ, गूळ वगैरे आपण दान करू शकतो. आणि ज्यांना गरज आहे ना त्यांनाच फक्त दान करा. म्हणजे गरीब, असहाय्य लोक, अपंग लोक, त्यांना करा. तरच देव आपल्यावरती प्रसन्न होतो, पूर्वजसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात. कारण दान केलेल्याचा फायदा झाला पाहिजे, म्हणजे कुणाला तरी फायदा झाला पाहिजे. आणि जेव्हा आपण दान करतो ना, तेव्हा आपल्या कुटुंबात सुख आणि समृद्धी येते. सगळ्यांना भरभरून पूर्वजांचा आणि देवाचा सुद्धा आशीर्वाद मिळतो. आणि आपल्या जीवनातल्या ना अडचणी थोड्या थोड्या हळूहळू कमी होत जातात. आता पितृदोषापासून सुटका हवी असेल ना तर काय उपाय करायचा बघा? जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की आपल्याला काही उपाय पण करायचे असतात. तर पिंपळाच्या झाडाखाली मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दिवा लावायचा. तर चैत्र अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी ना पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.
ओम पितृभ्यो नमः या मंत्राचा जप करा. असं केल्यामुळे काय होतं, पूर्वज प्रसन्न होतील आणि पितृदोषाचा प्रभाव कमी होतो. तर तर्पण पण करायचं असतं. या दिवशी काय करायचं, शुभमुहूर्तावर गंगा किंवा इतर कोणत्याही पवित्र नदी स्नान करायचंय आणि तांब्याच्या भांड्यात दूध किंवा काळे तीळ मिसळून दक्षिण दिशेला तोंड करून पूर्वजांना ते अर्पण करायचंय. याला तर्पण म्हणतात. आणि ते पूर्वतर्पण असं केलं ना आपण पूर्वजांना असं तर्पण केलं ना तर आपल्याला शापातून मुक्ती मिळते. त्यांचा जर शाप लागत असेल ना आपल्याला, त्यांना आपण काही म्हणजे आपल्याकडून त्यांची काही सेवा झाली नसेल तर आपल्याला त्या शापातून मुक्ती मिळते. अन्नाचे पण दान करायचं. या दिवशी गाय, कुत्रा, कावळा, मुंग्या यांना चारा पाणी द्यायचे, पिण्यासाठी पाणी पण ठेवायचं आणि खाणं पण द्यायचं. म्हणजे कुठे मुंग्यांना साखर दिली, कुत्र्याला थोडीशी काही चपाती भाकरी असेल तर दिली, श्वानांना, गाईला पोळी दिली, कावळ्यांना थोडं काहीतरी दिलं. तर असं केलं ना तर मग पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांना म्हणजे आपल्या वंशजांना आशीर्वाद देतो. आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळतो. गरजू लोकांना मी मग अशी म्हटल्याप्रमाणे अन्न द्या, पैसे थोडेसे द्या. पैसे मोस्टली आपण देत नाही, पण थोडेफार 10 वेळ म्हणजे त्यांना गरज असेल त्यांना पैसे द्या, वस्त्र द्या आणि उडीद डाळ द्या. उडीद डाळ का द्यायची, तर अमावस्येला उडीद डाळीचं महत्त्व असतं. तर या वस्तूंचे दान केले तर आपल्या पूर्वजांचा विशेष आशीर्वाद मिळेल आपल्याला आणि पूर्वज आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्यांच्या शापाच्या त्रासाला आपल्याला सामोरे जावे लागणार नाही. तर या सगळ्या गोष्टींना तुम्हाला आज करायच्या आहेत. कधी, आज म्हणजे अमावस्या दिवशी 17 तारखेला करायच्या आहेत. तर हे सगळं तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करा. दक्षिणेकडे संध्याकाळी दिवा लावायचा आहे, दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायचा आहे. तेव्हा सुद्धा तुम्हाला ओम पितृदेवताय नमः किंवा ओम पितृभ्यो नमः असं म्हणायचं आहे. तेव्हा आपल्याला सगळं पूर्वजांच्या शापाला जर तुम्ही त्रस्त असाल ना तर याच्यातून हळूहळू दर अमावस्येला हे तुम्हाला उपाय करायचे आहेत. तर हळूहळू या त्रासातून आपल्याला मुक्ती मिळते. अशा प्रकारे 17 तारखेला आपल्याला या अमावस्ये दिवशी दान करायचं आहे, मंत्र करायचा आहे, थोडे उपाय करायचे आहेत, पितरांसाठी दिवा लावायचा आहे, पिंपळाखाली सुद्धा दिवा लावायचा आहे. सगळ्यांना माहिती आहे की पिंपळाच्या झाडावरती असं म्हणतात की भगवान श्रीहरी विष्णूंचा आणि लक्ष्मी मातेचा वास असतो आणि पूर्वजांचं पण तिथे स्थान असतं. तर आपल्याला तिथे पण दिवा लावायचा आहे. ओम पितृभ्यो नमः म्हणा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा सुद्धा मंत्र तिथे तुम्ही म्हणायचा आहे. आणि सुख, शांती, समृद्धी, पूर्वजांचे आशीर्वाद मिळण्यासाठी थोडेफार उपाय करायचे आहेत. श्रद्धेने करा, मनापासून करा आणि विश्वासाने करा. आपल्याला सगळे आपली म्हणजे जे आपण असतील ना अडचणी त्या दूर होऊन आपल्याला आशीर्वाद मिळणार आहेत. चला, व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला उपाय करण्यासाठी लवकरात लवकर सुरुवात करता येईल. चला, थँक्यू, बाय बाय.